मला भेटायला आला आणि ते म्हणले की दादा माझ्या नवऱ्याला पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने निलंबित केलं. मी माहिती घेतली तर ती माहिती घेतल्यावर असं लक्षात आलं तिच्या नवऱ्याने गेल्या 5-6 महिन्यात रिसिव्हरला फोन लावला देसाईला. काय झालं ते म्हणले दादा त्यांनी फक्त 78 लाख रुपयाचा भ्रष्टाचार केला. बारामतीकरांना कोटीची सवय झाली कारण ही रस्ता किती तरी सुद्धा किती इतक्या कोटीचा आहे मला किती तितक्या कोटीचा म्हणून फक्त 78 लाख रुपयाचा भ्रष्टाचार केल्यावर मी त्याला तुला तरी कळते का त्यांनी ज्यांच्या नावावर पैसे उचलले त्यांना माहितीच नाही. सेविंगला पैसे काढून त्यांच्या नावावर उचलले आणि त्याच्या सातबारावर दिलेला तेच दिलं. तेच सांगतो की त्याला काढलं. आता तुम्ही माझ्या हात जोडून विनंती मी तो लेखी परीक्षेत पास झाला तर तोंडीला घेईपर्यंत आमचा अधिकार. मी पण माझ्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मी तिथं डायरेक्टर असताना बऱ्यापैकी मुलं मुली लावली. बारामती बँकेमध्ये पण आम्ही लावलो. बारामती बँकेमध्ये देखील आता नगराध्यक्षपद सचिनला मिळालेले असल्यावर तिथली जागा मी त्याला चेअरमनची मोकळी करायला सांगितली तर मी दुसऱ्याला संधी देणार आहे. काय बरोबर पद्धतीनं कारण काय थोडंसं सत्तेचं केंद्रीकरण करण्याच्या करता वेगवेगळ्या सगळ्यांनी बारामती नगरपालिकेचं काम एवढं आहे तो लागलाय कामाला सकाळपासून तो लोकल पण खूप काम जेवढं काम नाही तेवढं कमी आणि ते जेवढं काम करतील तेवढा माझ्यामध्ये उत्साह आहे. नगरपालिकेच्या नगरसेवकांनी चांगल्या कामाला सपोर्ट केला पाहिजे. चुकीचं होत असेल तर एकदा आमचा नगराध्यक्ष चुकीचं करणार नाही, आमचा उपनगराध्यक्ष चुकीचं करणार नाही किंवा आमच्या सीओला पण आम्ही चुकीचं होऊन देणार, चीफ ऑफिसरला होऊन देणार. पण यदा कदाचित कुठं काही गडबड झाली तर ते लक्षात आल्याला आम्ही थांबू. त्याच्यामुळं आपल्याला दोन्ही शहरं कचरा नसलेली शहरं करायची, झाडलोट गोचलोट होणारी शहरं. आणि पालखी तर आपली चोपट काकाची पालखी तिकडे नेते 10 एकर पालखी तळाला जागा ठेवतोय तिथं पालखी तळ ही जागा शहर पालखी तळ म्हणजे आज नाही उद्या काही वर्षांनी पालखी तळाच्या जागा जर दुसऱ्या कामाकरता गेल्या तर आपल्या वारकऱ्यांनी थांबायचं कुठं इमारती झाल्या तर. आणि म्हणून जे सांगितलं त्याची 50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून हा प्लॅन केलेलं माझं स्वप्न आहे, माझी इच्छा आहे. मी माझ्या सभेत पण सांगितलं होतं की उद्याच्या 5 वर्षांनी नगरपंचायतीची निवडणूक पुन्हा येईल त्यावेळेस महाराष्ट्रात जेवढ्या नगरपंचायती आहेत त्याच्यात नंबर 1 ची नगरपंचायत माळेगावची करायची. पण त्याकरता स्थानिक धनवान बदलची स्थानिक माळेगावकरांनी साथ दिली पाहिजे. गटातटाचं खालची पावकी वरची पावकी या बेटातला त्या बेटातला लाख्याच्या घरातला मागच्या घरातला हे सगळं जरा डोक्यातनं काढायचं. तिथं काही काही लोकांनी डिवायडर करायला विरोध केला. अहो तुम्ही बघेल ना अजित पवारच्या स्वतःच्या घरी सहयोगला ह्याच्यातले अनेक लोक जाहीर करतात. मी माझ्या इथला डिवायडर बंद केला की नाही. आज बिगोड रोड कसा झाला ठराविक ठिकाणी डिवायडर करू ना पण सगळीकडे डिवायडर करायचं म्हटलं तर नाही जमणार. ऍक्सिडेंट होते सगळीकडे आपल्या जागा मोकळ्या जागा इकडे माझी वस्ती डिवायडर इकडं माझी वस्ती डिवायडरच्या तिथं जागा ठेवा असं नाही. वाहतुकीची शिस्त लावण्याच्या करता ज्या नियम आहे त्या पद्धतीनं ते होणार आहे. विद्यार्थ्यांनी रात्री आईला भेटायला गेलो होतो. काल संक्रांत होती. मी काल जरी संक्रांत झालेली असली तरी आपल्या तमाम माझ्या लाडक्या बहिणींना माझ्या भावांना माझ्या बांधवांना मकर संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. गोड बोला तुम्ही गोड बोला मी माझ्यासाठी कारण मी गोड बोलायला म्हणजे तुम्हाला परिणाम झाला काय त्याला बिघडले काहीतरी आज बिघडले किंवा काम तरी होणार नाही. गोड बोलतो म्हणजे आपल्याला वाटेल लावतो गमतीचा भाग चालू. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी
अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे aklgavkari@gmail.com.